ऐकायला मिळत आहे. ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानामध्ये आले आशिष परदेशी आणि कुणाल नाईक. कोपर खेरणे 11 कोपर खेरणे. अजय टाक पहिला गोलंदाज आला. नवी मुंबई ते रायगड हा प्रवास करून ते आज ग्रामीण क्रिकेट खेळण्यासाठी गव्हाणच्या मैदानावरती आलेत. आपण त्यांचं स्वागत करूया. आपल्यासाठी ते आज अतिथी असतील, परंतु आज त्यांना शुभेच्छा देऊया. त्यांच्या समोर खूप मोठा संघ सध्या मैदानामध्ये उतरला असं म्हणूया. ज्यांच्या कर्तृत्वाच्या आपण गाथा गायल्यानंतर अनेक स्पर्धांमध्ये ज्या संघानं अतिशय कमी धावांमध्ये सुद्धा गोलंदाजच्या जोरावरती सामने जिंकलेत, असा सिद्धिविनायक भिंगारी संघ प्रथम नाणेफेकी हरून फलंदाजी करताना मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. मीत 11 सिद्धिविनायक भिंगारी. सिद्धिविनायकवरती फार श्रद्धा या संघाची आहे. प्रत्येक सीझनच्या सुरुवातीला मुंबईमध्ये सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये जाऊन ते नेहमी सिद्धिविनायकाचं दर्शन घेत असतात आणि तदनंतर आपल्या नवीन क्रिकेटच्या सीझनला ते सुरुवात करत असतात. लेफ्ट हँडेड बॅट्समन आशिष परदेशी अतिशय इनफॉर्ममध्ये असणारा खेळाडू, जो सध्या स्ट्रायकर आपण पाहतोय. आणि नॉन स्ट्रायकर ज्या खेळाडूला आपण ओपर फॉर्मॅटमध्ये सुद्धा खेळताना पाहतो असा कुणाल नाईका. पहिला गोलंदाज आहे जो अजय ताक कोपर खेरणे 11 कोपर खेरणे संघाच्या वतीनं असणारा. चला जास्त वेळ घेऊ नका. नवी मुंबईच्या खेळाडूंना सांगायचं झालं तर 11-12 वाजले की तुमच्याकडे सामने संपले जातात. इथे आल्यानंतर तुम्ही टाइमपास करू नका. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे. खूप चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन कडे चेंडू फटका सजवला गेला आणि चेंडू निघून चालाय सीमा पार. चौकार. मनामध्ये बसायचं असेल तर एखाद्याचं त्याचं मन जिंकावं लागतं आणि मन जिंकायचं असेल तर त्यासाठी कामं चांगली करावी लागतात. आणि आज आपण पाहता या पंचकृषीमध्ये खूप काही सामाजिक कार्य ज्यांच्या माध्यमातून चांगले लढत अशा प्रीतमदादांचं कौतुक करणार हे गीत आपण ऐकलं. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू सोडून दिलाय, परंतु एक धाव पळून काढण्याचा प्रयत्न. यस, 1+1 2 मिळाल्या जातात. या 2 धावांच्या साह्यानं धावपालक पोहोचलं जात आहे बिनबाद 6 बिनबाद 6 होत आहेत. चांगली सुरुवात मानावी लागेल ती सध्या मैदानामध्ये सिद्धिविनायक भिंगारी संघाची होताना दिसते. एक लेफ्ट हँडेड बॅट्समन एक राईट हँडेड बॅट्समन असल्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये फिल्डिंगमध्ये हा परिवर्तन करावा लागतोय. आता मात्र ऑनसाईडला डीप मिड विकेटला एक ठेवला आणि लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक ठेवला कुणाल नाईक साठी, परंतु ऑप्शनल स्ट्रोक कुणाल नाईकचा. पॉवर प्ले नंबर 1 मधील हे विस्फोटक फलंदाज आज मैदानामध्ये फलंदाजी करत असताना डीप स्क्वेअर लेगच्या वरतून लगावलाय षटकार. चेक करून रेडी ठेवायचे. धावसंख्या होतीये 12 धावा. गुडाल नाईक एक षटकार आलाय. आशिष परदेशीने सुद्धा एक चौकार लगावलाय. धावसंख्या होतीये बिनबाद 12.
12 होत आहेत. मधला वेळ थोडासा मात्र वाया जात असताना आपण पाहतोय. प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करूया, कारण प्रेक्षक मॅच पाहण्यासाठी आलेले असतात आणि लाईव्ह सुद्धा जे प्रेक्षक मॅच पाहत असतात त्यांना वेळ त्यांचा फार महत्त्वाचा असतो. पण आज या स्पर्धेच्या औचित्याने कालच्या रात्रीमध्ये 10चा लॉट होता आणि तब्बल पहाटेचे 5 वाजले होते, म्हणजे ब्रह्ममुहूर्त सरून गेला होता. आज आपल्याला तसं करायचं नाही, आपल्याला वेळेवरती मॅच संपवायच्यात. तरी सुद्धा प्रेक्षक होते. हा चेंडू बॅटला आपलं चला, चेंडू स्वीपर मधून चला आणि पाहता पाहता चेंडू बॅकवर्ड कडे जातोय. चौकार आला 4 मिनिटात आणि या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या होतीये 16 धावा. पहिलं षटक चालू आहे, 16 झाल्यात. भिंगारी संघ सध्याच्या घडीला एक फायटिंग स्कोर बनवण्याच्या मानसिकतेमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. फलंदाज कुणाल नाईकने 10 जमवल्यात, आशिषने 4 जमवल्यात आणि अव्वंताच्या स्वरूपात मिळालेल्या 2 धावा. अजय ताक, कोपर खेरणे 11 कोपर खेरणे संघाचा खेळाडू. ऑप्शनल स्ट्रोक, एक गुडघा फोल्ड करून ऑन साइडला बॅट्समन आपल्या स्ट्रॉंग झोन मध्ये हा खेळून काढतोय फटका. 1 बाउंस सीमा पार, चौकार. आशिष परदेशी आणि कुणाल नाईक विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाजी मैदानामध्ये करत असताना धावसंख्या होती 22. या स्पर्धेमधील आतापर्यंतचा सर्वात महागडं षटक, ज्यामध्ये अजूनही एकाच चेंडूचा खेळ बाकी आहे. फुल टॉस आहे, दिशा दिले, टायमिंग साधलाय. डीप स्क्वेअर लेग आउट ऑफ द पार निघून चाललाय षटकार. 6 मिनिट आहेत. चेंडू रिटर्न आलाय. सहा मिनिटात आणि या षटकाराच्या साह्यानं धावा फलकावधी लागल्या जात आहेत. 28 धावा, 28 होत आहेत. अजूनही एक चेंडू बाकी आहे. 3 षटकार आणि 2 चौकार अजय ताकने खालेत. यावेळचा चेंडू दिशा बदलले, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन कडे चेंडू खेळला जातोय. कुणाल नाईकच्या बॅट मधून या षटकातील शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार. पहिलं षटक संपलंय. धावा आल्यात 32 धावा, 3 षटकार, 3 चौकार आणि 2 अव्वांतर. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 32 येत आहेत. हे म्हणजे असं झालं जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा. पहिल्या षटकामध्ये 32 आल्यात. कालच्या रजनीमध्ये आमच्या गव्हाण यजमान गव्हाण संघाला 30 धावा जेव्हा स्वप्नात सुद्धा दिसत आहेत, पहिल्या षटकामध्ये इथे मात्र 32 आल्यात. दुसरं षटक गोलंदाज अजिंक्य पाटील आला. कुणाल नाईक आणि आशिष परदेशी विस्फोटक जोडी सध्या मैदानामध्ये भिंगारी संघाला रिप्रेझेंट करत असताना यावेळेस एंड चेंज होतोय. विलेज एंड कडून गोलंदाजी केली जाईल. समोर स्ट्रायकर असेल ज्याच्या बॅट मधून एक चौकार आला, आशिष परदेशी. यावेळचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे, झेल उडाला, निर्जन स्थळी चेंडू पडणारा. तोपर्यंत 1-2 पूर्ण केल्या जात आहेत. डीप मधील क्षेत्ररक्षक शॉर्ट सिलिमिडॉनला येईपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या होती 34 धावा. 34 होताना दिसत आहेत. धावसंख्या खूप चांगली आतापर्यंत झाली असं म्हणावं लागेल. आतापर्यंत आजच्या रजनीमध्ये रिव्हर्स स्ट्रोक अटेंड केलाय बॅट्समन आशिष परदेशीच्या बॅट मधून. हा चेंडू डीप मध्ये येताना दिसतोय. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स चेंडू स्टॉप केलाय. तोपर्यंत 2 मिळाले जातात. धावसंख्या होती
36 धावा. भावेश कोळी या फलंदाजाने वैयक्तिक 35 धावा या मैदानावरती केल्यात आणि हाच त्याचा उच्चांक आहे या स्पर्धेतील आतापर्यंत. सध्याच्या कडला कुणाल नाईक 3 षटकार 2 चौकारावर खेळतोय 26 वर आहे. यावेळेस मात्र रिव्हर्स साठी बॅट क्षेत्ररक्षण लावलाय. लेग बिफोर द विकेटचा अपील आहे आणि ते मात्र खेळाडू क्रमांक 1 पहिला खेळाडू आशिष परदेशी LBW च्या स्वरूपात होणार बाद. देशी ज्यानं 4 चेंडूमध्ये 8 धावा केल्यात. आशिष बाद होतोय नवीन खेळाडू मैदानामध्ये सूरज परदेशी जाताना. गतवर्षीच्या सीझन मध्ये ज्याला आपण प्रत्येक फॉर्मॅट खेळताना पाहिलात, खूप चांगलं क्रिकेट ज्याच्याकडे आहे, गेले 10 ते 15 वर्ष तो भिंगारी टेनिस क्रिकेटसाठी खेळतोय, तो खेळाडू मैदानामध्ये आलाय. गतवर्षी कराडी समाज प्रीमियर लीग मध्ये मालिकावीराच्या रेसमध्ये होता आणि ज्यानं जिंकली सुद्धा होती, तो हा खेळाडू सध्या मैदानामध्ये आला. आज भिंगारी टेनिस क्रिकेटसाठी त्याला काहीतरी करण्याची संधी मिळते. धावसंख्या आहे 1 बाद, 36 धावा. पहिलं षटक 32 आल्या. दुसरं षटक अजिंक्य पाटील ज्यानं थोडंसं कमबॅक केलं. 3 चेंडूमध्ये 4 धावा दिल्यात आणि 1 विकेट प्राप्त केला. पुढील मॅच विनर वर्सेस विनर असेल. या सामन्यात जो संघ जिंकणार आहे तो नावा संघासमोर खेळेल. यावेळचा चेंडू हलक्या हाताने फक्त दिशा दिली. चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हरकडे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. कमबॅक करणारी गोलंदाजी सध्या चालू आहे. अजिंक्य पाटील, अजय ताक यानं 32 खर्च केल्या. अजिंक्य आता मात्र कमबॅक करून देतोय. यावेळेस मात्र व्हेरिएशन पाहायला मिळालं. थोडंसं गती परिवर्तन. अगोदरचा चेंडू थोडासा खोला ठेवला होता, यावेळेस थोडासा गुडलेनवर टाकून फेकण्याचा प्रयत्न केला. चेंडू अपेक्षेपेक्षा मात्र खाली राहिला. बॅट्समन निर्धाव जातात. निर्धाव चेंडूवाला. ऑन साईडला वेळेस मात्र खेळला. चेंडू अगदी गरंगळत लॉंग ऑन कडे जातोय. एक फक्त धाव मिळेल. एका पलीकडे काही मिळणार नाही. एका धावेने धावफलक पोहोचलाय 37 वर. 37 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. अजिंक्य पाटील कम्मालीची कामगिरी करणारे गोलंदाजी ज्यांना हाताळली. फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर मीत 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाची धावसंख्या 1 बाद 37 होत आहेत. चला कोपर करणे टीम, सूचना आपल्यासाठी. जास्त वेळ नाही आपल्याकडे. आपल्याला सूचित केलं जात आहे कुणाल नाईक जो आतापर्यंत 26 वर खेळतोय. आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये त्याला एकही चेंडू खेळायला मिळाला. नॉन स्ट्राईकलाच तो उभा होता. त्यानंतर सूरज परदेशी 3 चेंडू फेस केले. 1 सिंगल पूर्ण केली. पुन्हा एकदा स्ट्राईक सूरजकडे राहिली आहे. सुशांत पाटील येतोय नवीन गोलंदाज. चार षटकांचा हा मॅच आणि यामध्ये आतापर्यंत 12 चेंडूमध्ये 37 झाल्यात. 1 बाद 37. सुशांतचा पहिला चेंडू बॅट्समन सूरज परदेशीच्या बॅट मधून स्क्रीनच्या वरतून निघून चाललाय. कॅमेरामॅन चेंडू कलेक्ट करतायत. आलाय षटकार.
या रजनीमध्ये कदाचित भिंगारी संघाचा उच्चांक होऊ शकेल या स्पर्धेचा. फुल टॉस आहे यावेळेस मात्र अंपायर सिग्नल नो बॉल. 1+1 2 मिळतात प्लस नेक्स्ट डिलिव्हरी फ्री ठरणारा. धावा मिळत आहेत 2. धावसंख्या होतीये 45 धावा. एक चेंडू टाकताना आतापर्यंत गोलंदाजाने 8 धावा खर्च केल्यात. आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग करण्याचा हा प्रयत्न आहे. वाईड लाईनच्या बाहेर निघतोय चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा आला. हा चेंडू पुन्हा टाकावा लागणार. 46. फ्री हिट कंटिन्यू आहे. फुलटॉस यावेळेस मात्र ऑन साईडला. कुणाल नाईक फक्त टायमिंग साधतोय. चेंडू डीप विकेटच्या वरतून निघून चाललाय. सिद्धिविनायक भिंगारी संघाचा स्कोर वाढवणारा फटका आलाय. षटकार. धावा 52 होत आहेत. क्या बात आहे. अर्धशतक धाव फलकावरती लागलं जात आहे. स्पर्धेचा उच्चांक आहे 67 धावांचा. 67 रनचा हायएस्ट स्कोर आहे. फ्लॅट स्ट्रोक लावण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे जज करतायत. लॉंग ऑन कडे उडालेला झेल टिपलाय. कुणाल नाईक होणार झेल बाद. नवीन फलंदाज न्यू कॅन्डिडेट दर्पण मडवी आला. धावसंख्या आहे 52. 2 बाद 52. 2.3 षटकांचा खेळ झाला. कुणाल नाईक 7 मध्ये ज्याने 32 केल्या, 4 षटकार 3 चौकार ज्याच्या बॅट मधून आले तो झेलबाद झाला. लॉंग ऑनला उडालेला झेल अनिकेत चव्हाण या क्षेत्ररक्षकाने टिपला होता. दर्पण मडवी आला. नवीन बॅट्समन सुशांत पाटीलला मिळाले यश आपण पाहिलं. राऊंड विकेटने यावेळेस मात्र खेळण्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे. चेंडू फाईन लेग मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर चेंडू निघून चाललाय सीमा पार. दर्पण मडवीचा वेलकम 4. छप्पन होत आहेत. 56 अब तक 56. क्या बात आहे. 2 बाद 56. तिसऱ्या षटकातील अजून 2 चेंडू म्हणजे 8 चेंडूंचा खेळ दब्बल बाकी आहे. दर्पण मडवी आज मात्र प्रयत्न करतोय. चेंडू वाईडिश लॉंग ऑन कडे खेळलाय. क्षेत्ररक्षक बनणार दर्शक. चेंडू निघून चाललाय सीमा पार. षटकार. प्रत्येक वेळी चेंडू नवीन द्यावा लागतोय. धावा संख्या होतीये 62 धावा. आणि आता मात्र या स्पर्धेचा उच्चांक कदाचित मोडत काढताना पाहायला मिळतील. चेंडू बाकी आहेत अजूनही 7. 62 झालेत. आतापर्यंत फक्त 2 चेंडू निर्धाव गेले. ते दुसऱ्या षटकातील अजिंक्य पाटील याचे. धावा संख्या होती 62 धावा. सूरज परदेशी 1 षटकार. दर्पण मडवी त्यानं 2 मध्ये 10 केल्यात. तो दर्पण यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू स्टेपाडून खेळायचा होता. चेंडू शॉर्ट स्केलकडे येतोय. शरीराचा वेध घेऊन मात्र ही मिळालेली एक धाव लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. धावा संख्या होती 63. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर मीत 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाची धावा संख्या आहे 2 बाद 63 धावा.
षटक 32 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 5 आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 26 आल्या. शेवटचं षटक या सत्रातील धावसंख्या 63 आहे. गोलंदाज येतोय बॉलर नेम प्रणित म्हात्रे. प्रणित म्हात्रेचं स्वागत केलंय दर्पणवाडीच्या बॅट मधून. अगदी फ्लड लाईटच्या वरतून आलाय षटकार. आणि या स्पर्धेचा हायेस्ट स्कोर भिंगारी संघाच्या नावावरती लागतोय. क्या बात आहे. 69 रन्स, 69 धावा होत आहेत. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. यावेळचा चेंडू दर्पणवडवी क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत लॉंग ऑन एरिया क्लिअर करणारा आणखी एक फटका. षटकार. होत आहेत. धावा संख्या होती 75 धावा. यावेळचा चेंडू थोडासा मिस मॅच होतोय. दर्पण निर्धाव आला. प्रणित म्हात्रे गोलंदाज सलग 2 चेंडू 2 मोठे फटके खाल्ल्यानंतर एक चेंडू डॉट टाकतोय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे यावेळेस मात्र झेल उडाला आणि बऱ्याच चौदी नंतर विकेट नंबर 3 तिसरा खेळाडू दर्पण मडवी होतो झेलबाद. साहिल मिसाल नेक्स्ट बॅट्समन. जर्सी नंबर 10 पनवेल प्रीमियर लीग मध्ये ज्याला खेळताना आपण पाहिला. आरपीएल फॉर्मॅट मध्ये सुद्धा ज्याला यावर्षी चान्स मिळाला होता तो मैदानामध्ये येतोय. पण दर्पण मडवीला मात्र जी बढती मिळाली ना त्याचा त्याने फायदा उचलला. सोन्यासारखी संधी शोधत राहण्यापेक्षा मिळालेल्या संधीचं सोनं करा. 6 चेंडू खेळला, 22 केले आणि 3 षटकार. ज्यानं 3 षटकार आणि 1 चौकार लगावला आणि 22 धावा ज्यानं जमा केल्या. वैयक्तिक झेल बाद झाला. नवीन खेळाडू येतोय मैदानामध्ये, नाव आहे साहिल मिसाळ. यावेळचा चेंडू हेलिकॉप्टर लुक दिलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत. विकेट नंबर 4 चौथा खेळाडू झेलबाद. आल्या पावली माघारी जाताना साहिल मिसाळ या फलंदाजाला आपण पाहिलात. धावासंख्या आहे 4 बाद 75 धावा. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके प्रणितने खाल्ले. तदनंतरच्या 3 चेंडूवरती 2 विकेट्स प्राप्त केले. विकेट हॅट्रिक वरती या पाहूया या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक या गोलंदाजाच्या नावावरती लागते का. आतापर्यंत यश मडवीने 1 विकेट हॅट्रिक घेतली आहे. विकेट हॅट्रिक होईल का? नक्कीच नाही. चेंडू मात्र बेड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल होते. 1 मिळाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि दुसऱ्या धावेसाठी संघर्ष होत असताना दुसरी धाव घेताना खेळाडू क्रमांक 5 पाचवा खेळाडू इथे मात्र धावबाद झाला. खेळाडूचं नाव आहे सनी मिसाळ जो मात्र धावबाद होतोय. धावसंख्या होती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बाद 76 होत आहेत. करायच्या 77. षटक संपलंय, सत्र संपलं जात आहे. 76 झाल्यात आणि 77 करायच्या आहेत. चला आपण नेक्स्ट मॅच साठी पुन्हा एकदा अनाऊन्स करूया. नावे टीमला रेडी राहायचं. आपण या सामन्यात जो संघ जिंकणार आहे तो मात्र आपल्या समोर 2 हात करेल. तर आपण भिंगारी संघाचा स्क्वॉड सध्या मैदानामध्ये जाताना पाहतोय. रघुनाथ परदेशी आहे, सूरज परदेशी, जयदीप परदेशी, प्रवीण डावलेकर, जयेश डावलेकर, निखिल परदेशी, आशिष परदेशी आणि सनी मिसाळ, साहिल मिसाळ हे खेळाडू सध्या मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळत आहेत. तर 24 चेंडूंचा खेळ झालाय. पहिलं सत्र संपलंय. 24 चेंडूमध्ये 76 5 बाद 76 होतात आणि करायच्यात 77. या 77 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी ओपनिंग पेअर कोपरखैरणे 11 कोपरखैरणे संघाची पाहूया कोणती येते मैदानात. दुसऱ्या सत्रामध्ये या धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल हे आपण ऐकणार आहोत.
आवाज असेल आमचे सुयोग कोळी सर करताना दिसतील दुसऱ्या सत्रामध्ये. हॅलो, धन्यवाद प्रसादजी भोईर सर. आपण एक सुमधुर आवाज ऐकला तर मायक्रोफोनवरती नंदरपाडा गावचा आणि उरण पंचक्रोशीमध्ये ज्यांचा सध्याच्या सीझनमध्ये अतिशय चांगला आवाज आपल्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये ऐकायला मिळतो ते प्रसादजी भोईर सर. आपण यांचा आवाज ऐकलात. साई गणेश मित्रमंडळ गव्हाण पुरस्कृत महेश स्मृती, सदानंद स्मृती आणि दयानंद स्मृती आयोजित साई गणेश चषक 2025 मध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं आणि सर्व मान्यवर पाहुण्यांचं आपण करूया पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आणि चलूया मैदानामध्ये. चालू सामना आपण पाहतो. एकीकडे आहे संघ मित 11 सिद्धिविनायक भिंगारी, विपक्ष कोपरखर्णे 11 कोपरखर्णे. नवी मुंबई परिसरामधून खेळण्यासाठी आलेला या मैदानावरती आपण संघ पाहतोय. कोपरखर्णे 11 कोपरखर्णे हा संघ. धावा बनवायच्या आहेत उत्तरार्धामध्ये आपण पाहतोय त्या 77 धावा, 77 धावांचा मात्र पाठलाग कशा रीतीने केला जाईल. दोन फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. सलामीची जोडी ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये दाखल झालेत. गौरव आणि मयुरेश स्ट्रायकरकडे आपण पाहतोय. गौरव वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं षटक मित 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाचा. रघुनाथ परदेशी, रघु परदेशी मॅन फ्रॉम भिंगारी, एक नावाजलेला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अष्टपैलू कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी अनेक वर्ष ज्याने क्रिकेटची सेवा केली तो गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय. रघु परदेशी नंबर क्रमांक 1 ची जर्सी परिधान करून पंचाच्या डाव्या बाजूला पहिल्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय वेगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. इथून मात्र निधाव चेंडू आलाय. 77 धावांचा पाठलाग करायचा आहे. या स्पर्धेमधील हाय स्कोर आतापर्यंत उभारला गेलाय तो मित 11 सिद्धिविनायक भिंगारीच्या माध्यमातून. या मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करत असताना आपल्याला मात्र जास्तीत जास्त चेंडूंवरती मोठे फटके खेळावे लागतील. गोलंदाज आपण पाहतोय थोडंसं पावलांमध्ये मिस्टेक, रनअपमध्ये मिस्टेक होत असताना मात्र रघु परदेशी यांच्या अटल सेतू एमटेचला या एड कडून मात्र गोलंदाजी साकारली जाते. फुल टॉस चेंडू. इथून मात्र नक्कीच फटका सजवला गेला परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडूवरती येतील वेगाने तद्वर मात्र नक्कीच धावसंख्या 1 पूर्ण केली जाईल. या उत्तरार्धाला मात्र नक्कीच धावसंख्येला सुरुवात केली जाते. श्री गणेश केला जातोय तो फलंदाज आपण पाहतोय गौरवच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धाव खेळला तदनंतर मात्र हा फटका पाहिला आपण मिड ऑन रिसर मध्ये 1 धाव पूर्ण केली जाते. क्षेत्रक्षणामध्ये मात्र केला जातोय बदल. आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्रक्षक आतमध्ये घेतला जातोय. वाईडिश लॉंग ऑन मात्र डीप मध्ये केला जातोय. मिड विकेटला 1 क्षेत्रक्षक आपण पाहतोय अशी विवरचना. हा चेंडू शफल झालेत. फटका जरूर सजवला गेलाय नक्कीच. इथून मात्र नक्कीच पाहतोय चेंडू आउटफॉल मिळत थोडासा स्लो झाला त्यावर मात्र नक्कीच 1 धाव मिळते. 77 धावांचा पाठलाग करायचा आहे. ज्या रीतीनं सुरुवात केली होती भिंगारी संघानं पहिल्या षटकामध्ये तब्बल 32 धावसंख्या कुठल्या होत्या. निदान रन रेटच्या स्वरूपानं जर विचार केला तर 2 ते 3 षटकार येणं खूप महत्वाचं आहे. सफल झालेत. फटका सजवलाय, चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेक्षकांमध्ये चाललाय चेंडू. येतोय हा दणदणीत असा षटकार. पुढचा चेंडू परत एकदा रिव्हर्स स्वीपचा अवलंब. हा फटका खेळण्याची गरज आहे का हा मात्र नक्कीच प्रश्न विचारला जाईल. आपण पाहतोय कोपरखिरणे 11 कोपरखिरणे या संघाच्या पाठीराख्यांकडून आणि खेळाडूंकडून पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. पॉइंट रिझन मध्ये अतिशय चांगला झेल मात्र टिपला जातोय. फलंदाज क्रमांक 1 गौरव मात्र बॅक टू द डगआउट.
मैदानामध्ये मात्र हाहाकार माजवताना पाहतोय आपण संघ मित 11 सिद्धिविनायक भिंगारी संघ. ज्या फलंदाजाने षटकार घेतला होता त्याच फलंदाजाला मात्र रघु परदेशी या नामक ह्या गोलंदाजानं प्रतिउत्तर दिलंय आपल्या गोलंदाजीच्या शैलीतून. आता जी झेल पकडली आपण पाहतोय सनी मिसाल याला दीपेश काबूकर मुरुड यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. चांगलं प्रोत्साहन वाढवण्याचं मात्र काम केलं जातं. त्याप्रमाणे गोलंदाज आशिष पुढचा गोलंदाज येतो इथून मात्र अप्पर एज क्षेत्र यष्टीरक्षक अनिकेत चव्हाण 77 धावांचा पाठलाग करत असताना आपण कुठेतरी पाहतोय कोपर केरने 11 कोपर केरने संघाची दमछाक मात्र पाहतोय मैदानामध्ये. हा चेंडू नक्कीच वेगावरती स्वार होऊन केली जाणारी ही गोलंदाजी अचूक टप्पा भेदक मारा पाहायला मिळतोय. तो गोलंदाज आपण पाहतोय आशिष परदेशी याच्या माध्यमातून भिंगारी संघानं मात्र कंबर कसले या सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला जातोय प्रत्येक गोलंदाजांच्या माध्यमातून. शॉर्टबॉलचा चेंडू फटका सजवलाय परंतु मिस टायमिंग स्ट्रोक ऑन साइड कडे खेळाडू आहे. झेल टिपला जातोय फलंदाज मात्र बाद होतोय 3ऱ्या क्रमांकाचा अनिकेत चव्हाण. बॅक टू द डगआउट. स्थितीमध्ये नेण्याचा पराक्रम केला जाईल का आतापर्यंत नक्कीच पाहतोय आपण. यश षटक फेकत असताना कमाल केली आशिष परदेशी या गोलंदाजानं 2 विकेट मात्र मिळवलेत. या चेंडूवरती नक्कीच मिडल ऑफ द स्टंप पकडला गेलाय. लेग बिफोर विकेटची अपील मात्र पंचांनी उचलून धरली आणि इथून मात्र आणखीन एक फलंदाज. बॅक टू द डगआउट. पाठलाग करायचा जर असेल तर आम्हाला तुम्हाला इथून मात्र आपण पाहतोय मोठ्या फटक्यांची नित्यांत गरज असेल. ही स्पर्धा आपण पाहतोय साई गणेश चषक 2025 ची ही स्पर्धा 4थी रजनी आज आपण अनुभवतोय. या चेंडूमध्ये आपण पाहतोय नक्कीच अपील केली गेली. अपील मध्ये उत्साह जास्ती आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आपण पाहतोय. टोटल धावसंख्या आहे धावफलकावरती फक्त 9. अजूनही नक्कीच आपण पाहतोय जिंकण्यासाठी
गोलंदाज आपण पाहतोय कुणाल नाईक. थर्ड नंबर ओव्हर साकारण्यासाठी आपण पाहतोय तिसरं षटक कुणाल नाईक. हा चेंडू आपण पाहतोय ऑफसाईडच्या स्टंपच्या बाहेर शरीरापासून दूर ठेवला गेला. वाईड लाईनच्या बाहेर जाणार हा चेंडू पंच वळले आमच्याकडे वाईडचा इशारा आलाय. एक अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. टोटल पहिलं दशक 10 धावसंख्या धावफलकावरती. अजूनही बऱ्याच धावांचा पल्ला पार करायचा आहे. इथून मात्र कंबर कसावी लागेल फलंदाजांना. सफल झालेत. फटका सजवला. इथून मात्र नक्कीच फटका जाईल. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू चाललाय. दंडनकरीत षटकार. कोपर खेरणे 11 कोपर खेरणे संघाचा अजिंक्य पाटील हा षटकार खेळतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहतो या षटकाराच्या साह्यानं 16 धावसंख्या धावफलकावरती. अजूनही बऱ्याच धावसंख्येचा पल्ला आहे. इथून मात्र नक्कीच अशाच मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल कोपर खेरणे 11 कोपर खेरणे संघाला जिंकण्यासाठी. आपण गोलंदाज पाहतोय कुणाल नाईक. थोडंसं पावलामध्ये मिस्टेक रनअपमध्ये मिस्टेक येतोय. परत एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल अटल सेतू MTHच्या कडून. मात्र या एंड कडून आपण पाहतोय कुणाल नाईकला गोलंदाजी साकारतोय तो मिथ 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाचा हा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. गोलंदाजीच्या बोल्यावर इथून मात्र परत एकदा रिव्हर्स स्वीपचा अवलंब केला गेलाय. दुधारी तलवार बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी अशा प्रकारे मात्र हा शॉट पूर्णपणे नक्कीच डॉट चेंडू आलाय. आपण पाहतोय निजाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली कुणाल नाईकच्या माध्यमातून. पहिला चेंडू वाईट तदनंतर षटकार तदनंतरच्या चेंडूवरती मात्र कमबॅक केलं गेलाय. सरळ हाताने धावा येत असताना मात्र अशा या फटक्याची गरज असेल का हा मात्र प्रश्न नक्कीच विचारला जाईल. शफल झाले. तिथून मात्र नक्कीच फटका हलक्या हाताने खेळून काढलाय. जमिनीला अगदी गुदगुल्या करत चेंडू ट्रॅव्हल झालाय. आपण पाहतोय स्क्वेअर लेग कडे तिथून मात्र डीप मधला क्षेत्रक्षक चेंडूवरती आला. एका धावेशिवाय काही मिळणार नाहीये. सिंगल डबलला मात्र काही फरक पडणार नाहीये तो भिंगारी संघाला. परंतु सिंगल डबलनं मात्र नक्कीच प्रेशर वाढलं जाईल आणि नक्कीच बॅकफुटवर जाताना आपण पाहणार आहोत तो कोपर खेरणे 11 कोपर खेरणे संघ एकीकडे माझा सामन्यामध्ये शिरकाव करतोय भिंगारी संघ. हाय स्कोरिंग मॅच होती या स्पर्धेतील. आपण पाहतोय 77 एवढा स्कोर चौथ्या रजनीमध्ये मात्र आपण 4 षटकांमध्ये काढताना आपण पाहिला तो सिद्धिविनायक भिंगारी संघाच्या या फलंदाजांना एक आक्रमक आणि विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी भिंगारीच्या या फलंदाजांकडून झाली. तदनंतर मात्र गोलंदाजीही त्याच दिशेने होत असताना इथून मात्र फटका जरूर सजावला गेलाय. डीपकडे क्षेत्ररक्षक आहे नक्कीच झेल टिपला जातोय. फलंदाज मात्र बाद होतोय. जीवन बॅक टू द घाट. मात्र या सामन्यामध्ये मात्र आपण पाहतोय शिरकाव केलाय तो मिथ 11 सिद्धिविनायक भिंगारी संघानं. हा चेंडू नक्कीच चांगल्या रीतीने खेळून काढलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये डीपचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एकही धाव मात्र काढली नाहीये. डॉट चेंडू आलाय. परत एकदा आपण पाहतोय 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या जमावली गेली ती फक्त आपण पाहतोय 17. अजूनही 6 चेंडू आणि 60 धावेंची गरज. प्रति चेंडू मागे 10 धावसंख्येचा असा रन रेट आलाय. डीजे बॉलर आपण पाहतोय गव्हाण एंड कडून हे षटक साकारणार आहे. 6 चेंडू 60 फक्त औपचारिकता मी तर म्हणेन या सामन्यातली बाकी आहे.
चौथं षटक 6 चेंडूंमध्ये 60 धावा. बराच मागे मात्र राहिलाय तो कोपरखेरणे 11 कोपरखेरणे संघ आपण पाहतोय. या चेंडूवरती षटकार जरूर आलाय. या षटकारानं मात्र काही फरक पडणार नाहीये. विजेतील अंतर मात्र फक्त कमी केलं जाईल आपण पाहतोय. अजिंक्य पाटीलच्या बॅटमधून दुसरा षटकार आलाय. या षटकातील पहिला षटकार आलाय. अजूनही 54 धावांची गरज आहे. बराच उशीर झालाय. उशिरानंतर मात्र या फलंदाजाकडून प्रयत्न चांगले केले गेलेत. लढाईचं मात्र कसं हे मात्र नक्कीच दाखवून देतोय. परंतु 5 चेंडूमध्ये 54 बराच पल्ला मात्र अजून बाकी राहिलाय. कुठेतरी नक्कीच पूर्वार्धामध्ये पाहिलं तर गोलंदाजाच्या माध्यमातून खराब कामगिरी राहिली. त्यानंतर फलंदाजांनी जो नक्कीच चांगला कसबपणाला लावला भिंगारी संघाच्या, तोच मात्र या सामन्यामध्ये आपण परिणाम पाहतोय. भिंगारी संघाने मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय. विजयाच्या दिशेनं वाटचाल करणारा संघ मात्र ठरतोय. मित 11 सिद्धिविनायक भिंगारी हा नक्कीच 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल. 50 धावांची गरज. 4 चेंडूमध्ये 50. बऱ्याच धावसंख्येचा पल्ला गाठताना मात्र दमछाक झाली आहे. बॅकफुटवरती आलाय तो कोपरखेरणे संघ. नवी मुंबई परिसरामधून मात्र हा संघ इथं बिलॉंग करत होता आणि नक्कीच पाहिलं तर चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळला जातोय. परंतु या स्पर्धेमध्ये त्यांना तितकीशी चांगली कामगिरी करता आली नाहीये. 2 धावा मिळतील. 29 धावसंख्या धावफलकावरती. तीन चेंडू 48. चला निर्जा 11 न्हावा संघाचा संघनायक आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपली हजेरी लावायची आहे. 30 अजूनही 47 धावांची गरज. षटक मात्र लांबवलं जात आहे. फक्त औपचारिकता सामन्यामध्ये बाकी सामन्यातली हवा मात्र निघून गेली आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी ज्यांचा नक्कीच चांगलं प्रभुत्व राहिलं भिंगारी संघाचं. फलंदाज बाद असेल. चला लगेच नवीन फलंदाज मैदानामध्ये पाठवा. फक्त औपचारिकता बाकी असेल. आणि बॅट्समन मैदानामध्ये जातोय हर्षद पाटील. चला धावत गेलं तरी चालेल. फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. औपचारिकता फक्त सामन्यामध्ये बाकी राहिल्या. चला पंच. दोन चेंडू बाकी असतील. वाईटचा इशारा आलाय. षटक का लांबवलं जात आहे हे मात्र नक्कीच पाहावं लागेल. हाय स्कोरिंग मॅच होती. कदाचित नक्कीच चांगली फाईट पाहायला मिळाली असती. परंतु नक्कीच कोपरखेरणे 11 कोपरखेरणे संघाच्या फलंदाजांनी मात्र सुरुवातीच्या षटकापासून मात्र आपले खांदे झुकवले आणि इथून मात्र खांदे आपण पाहतोय उंचावलेत खऱ्या अर्थानं. मित 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाचे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग आपण पाहतोय. 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. या एका चेंडूमध्ये अजूनही बऱ्याच धावसंख्येचा पल्ला गाठण्याचा मात्र बाकी राहिलाय. गोलंदाज करतोय काय? बाईसच्या स्वरूपात. वाईट +4. लास्ट बॉल फेकत असताना मात्र आव्हानाचा चेंडू आलाय. एक लिगल डिलिव्हरी फेकायची होती, ती मात्र फेकली गेली आणि इथून मात्र शेवटच्या चेंडूवरती ही मिळते विकेट. आणि चला लगेच भिंगारी संघ आपला संघनायक पाठवायचा आहे. नाणेफेकीचा कौल केला जाईल. समोर संघ असेल निर्जा 11 न्हावा रोहन यांचा संघ. जॉन्टी यांचा हा संघ आपण पाहणार आहात. आणि दुसरीकडे असेल मित 11 सिद्धिविनायक भिंगारी संघ. सनी मिसाल याने यायचं. आपला जेलसाठी लावलेलं पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचलंय. हितेश काबूकर मुरुड वरून आले आहेत. त्यांचे पाठीराखे आहेत.
सनी मिसाल आपलं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. कॅश प्राइज पोहोचलंय. हितेश हे मुरुडचे प्रेक्षक आहेत, त्यांनी मात्र आपल्यासाठी पारितोषिक लगावलं होतं. हे पारितोषिक मात्र घेण्यासाठी यायचं आहे. चला भिंगारी संघ आपला संघनायक पाठवा. लगेचच नाणेफेकीचा कौल केला जाईल. आपण पाहतोय पुढील मॅच आपल्या समोर येईल. निर्जा 11 नावा विपक्ष मीत 11 सिद्धिविनायक भिंगारी संघ. या दोन संघादरम्यान या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कुणाल नाईक. 7 चेंडू 32 धावांची बहारदार खेळी ज्याच्या माध्यमातून साकारली गेली. आक्रमक फलंदाजी ज्याची ओळख राहिली त्या कुणाल नाईकला मात्र ठरवण्यात आलाय मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतोय संदेश कोहली स्वर्गीय सदानंद स्मृती विनर्स गव्हाण संघाचा अष्टपैलू खेळाडू संदेश कोहली याच्या हस्ते मात्र कुणाल नाईकला सामनावीराचं पारितोषिक देण्यात येईल. कुणाल नाईक आणि चला तत्पूर्वी आपण टॉस विन करायचे आहे. मी ओमकार कोहली यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. ओमकार नाईक आपल्यापर्यंत पोहोचेल तद्वार आपण दोन संघादरम्यान नाणेफेक करूया. वैष्णव प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊया आपण आणि एकीकडे असेल भिंगारी संघाचा संघनायक दर्पण